PS स्टोरीटेलर कथांच्या अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. दिल संभलच्या जरा भाग 19. लेखिका प्राची सोळे. मुंबईत बसलेली शनया तो मेसेज वाचून हलकंसं हसली. ती स्वतःशीच म्हणाली, सीमा, खेळ आता सुरू झाला आहे. तिचे डोळे मांजरीसारखे चमकत होते. डोळ्यात कसलीशी जाग डोकावत होती. तिने तिची माणसं पुण्यात पेरून ठेवली होती. तेच सगळी माहिती तिला पुरवत होते. सीमाची माहिती तिच्याकडे होती. विराट, तू माझाच आहेस. अशा कितीही सीमा आल्या तर त्या वाटेतून बाजूला केल्या जातील. शनया एकटीच हसू लागली. कथा पुढे सरू. मावशी, मी आलो. दारातून आवाज आला आणि गोपाळ आत शिरला. कुसुम, वर्षा कामात गर्क होत्या. आलास? ये. सगळे टिफिन भरून ठेवलेत. थोडा शिरा खाऊन घे. त्याच्यासमोर गोड शिऱ्याची डिश धरत कुसुम बोलली. पण गोपाळ काम करणाऱ्या वर्षाकडे पाहत होता. वर्षा, इकडे ये. काय काकी? वर्षा, हा गोपाळ मला मुलासारखा आहे आणि सीमाला लहान भावासारखा. आपले दोन्ही वेळ टिफिन पोचवायचे काम करतो. 10वीला आहे. खूप होतकरू गुणी मुलगा आहे. आणि बरं का गोपू, ही वर्षा निकम. विराट कर्णिकने मला मदतनीस म्हणून पाठवले आहे. पण मावशी, सीमाताई? गोपाळचा चेहरा एवढासा झाला. अरे, सीमाताई कामाला लागली. विराटच्याच ऑफिसमध्ये. आज पहिला दिवस आहे. कुसुम बोलली. वा, सीमाताई कामाला लागली? हे भारी झालं. गोपाळ खुश झाला. हो, रविवारी सुट्टी असेल तेव्हा ये तिला भेटायला. कुसुम बोलली. हो, येईनच मी. आता जातो. शाळेत जायला उशीर होईल. गोपाळने डिशमधला शिरा संपवला व पिशव्या उचलला. गोपू, पाणी पिऊन जा. त्याला जाताना पाहून वर्षा पटकन म्हणाली. गोपाळने एकटक तिला पाहिलं. डोळ्यात नाराजी स्पष्ट होती त्याच्या. फक्त सीमाताईच मला गोप्या गोपू म्हणते, बाकी कोणी नाही. तो तिच्याकडे बघत बोलला. वर्षा हसली आणि पाण्याचा ग्लास त्याच्यासमोर धरत म्हणाली, राहिलं. गोपाळच बोलेन. गोपाळ, पाणी पिऊन जा. तिच्या आवाजात काळजी होती. गोपाळने ग्लास घेतला व पाणी प्याले. हा असाच आहे. त्याचा सीमावर जीव, सीमाचा त्याच्यावर जीव. त्याच्या शाळेची फी सीमा भरते. शाळेत डबा आम्ही देतो. तू मनाला लावून घेऊ नकोस. लहान आहे तो. कुसुम वर्षाला समजावत बोलली. खाकी, अजिबात मला वाईट वाटले नाही. उलट खूप छान वाटले की सीमाताई किती प्रेमळ आहेत आणि गोपाळसुद्धा आवडला. गोड आहे तो. गोरा, कुरळ्या केसांचा. मला लहान भाऊ असता तर एवढा नक्कीच असता. वर्षाचा समंजसपणा कुसुमला भावला. ती सच्ची आणि प्रेमळ आहे. दुसरी सीमाच. मावशी, मावशी, बाहेरून गोपाळ हाका मारत होता. काय रे गोपाळ, शाळेत नाही गेलास? तो परत आलेला पाहून कुसुमने विचारले. मावशी, पटकन एक गुड न्यूज येतो आणि पळतो. गोपाळ घाईत बोलला. श्वास घे नीट आणि सांग. बस इथे, कुसुम म्हणाली. मावशी, येताना वाटेत परांजपे आजी भेटल्या. त्यांच्या शेजारचा एक बंगला रिकामी होता ना, त्या बंगल्यात एक डॉक्टर आलेत आणि परांजपे आजींनी आपली जाहिरात केली. त्यांना पण 2 वेळचा डब्बा हवाय. आजीने त्यांना भेटून यायला सांगितले. आरोग्यम हॉस्पिटलमध्ये मोठे डॉक्टर आहेत. आता सीमाताई नाही आहे. तुलाच जावं लागेल. पण जा हा नक्की, गोपाळ सांगत होता. आमच्यापेक्षा तुलाच काळजी. हो हो, नक्की जाऊन येते संध्याकाळी. विचारून घेते. कुसुम हसली. मावशी, ती वर्षाताई आली आणि अजून एक डब्बा मिळाला. लकी आहे ती आणि चांगलीही. गोपाळ हळू आवाजात बोलला. तू जा हा नक्की. चल, येतो मी. संध्याकाळी येईन. बोलून गोपाळ वळला. तोच थांब गोपाळ, आवाज कानावर आला. गोपाळ, तुझा टिफिन विसरलास तू. वर्षाने टिफिन त्याला देत छान हसत म्हटले. थँक्यू वर्षाताई. आणि सॉरीसुद्धा. गोपाळ नजर खाली झुकत म्हणाला. तू पण मला गोपू म्हणू शकतेस. नाही हं, ते फक्त सीमाताईच बोलणार. मी गोपाळच हाक मारेन. आता निघ, उशीर होईल ना. गोपाळ सुरेख हसला. दोघींना बाय करून धूम पळाला. अरे सावकाश, कुसुम ओरडली. वर्षा, आताचे टिफिन झाले. तू बाबांचं कसं आहे ते बघ आणि ये. नाहीतर उद्या ये, कुसुम वर्षाला म्हणाले. काकी, आई आहे. माझं बोलणं झाले तिच्याशी. बाबांना खूप बरं वाटते. कदाचित आजच सोडतील घरी. नशिबाने फ्रॅक्चर नाही आहे. मी स्वयंपाक करून परत येईन संध्याकाळी, वर्षा बोलली. स्वयंपाक वगैरे काही करू नकोस आज. आपलं सगळं ताजं जेवण आहे तयार. चल, तुला डबे भरून देते. आणि बरं तू लक्षात ठेवलंस ते गोपाळच्या डब्याचं. मी भरायचं विसरूनच गेले. सीमा काय करत असेल या विचारात होती. काकी, कशाला डबा उगाच? रोज नाही देणार, पण आज घेऊन जा. नको त्रास करूस. आईलाही आराम मिळेल. तू घेऊन जा. वर्षाला भरून आले. काकी, किती लळा लावता पटकन तुम्ही. उगाच नाही गोपाळ सीमाताईला एवढं मानतो. काही नाही ग. आपण आपलं प्रामाणिक कर्तव्य करावं. देणारा तो आहे. दोघीही हसल्या. आज सीमाचं काम कुसुमवर आलं होतं.
कॉलनीत नवीन आलेल्या व्यक्तीकडे तिला जावं लागणार होते. चेहरा धुवून छान वेणीफणी करून कुसुम आरशासमोर उभी राहिली. चेहऱ्याला हलकी पावडर लावली. छोटी टिकली व ओठांवर लाईट पिंक कलरची लिपस्टिक, कानात सोन्याच्या कुड्या, गळ्यात सोन्याची नाजूक माळ, तिच्या आवडीचा कलर पिस्ता रंगाची साडी नेसली, हातात घड्याळ. कुसुम कितीतरी दिवसांनी अशी तयार होत होती. सीमा सतत तिच्या मागे लागे, जरा बाहेर फिर, छान राहत जा. पण कुसुमने स्वतःला अकाली म्हातारी करून ठेवलं होतं. कमलाकर गेल्यावर तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. केवळ सीमाकडे बघून ती जगत होती. कुसुमचे डोळे पाणीदार सुंदर होते. काजळाची काळी लहानशी लकेर तिचे डोळे अजूनच सुंदर करत होते. ती खरंच सीमाची मोठी बहीण शोभत होती. केवळ 50च्या उंबरठ्यावर असलेली कुसुम काळाच्या मागे गेली होती. हातात छोटी पर्स घेऊन दार लॉक करून ती गेटच्या बाहेर पडली. गेट लावले व परांजपे आजींच्या बंगल्याच्या रोखाने चालू लागले. त्यांच्या बाजूच्या बंगल्यात ते डॉक्टर आले होते. सीमा, लेट्स गो. निघायचे नाही का? तिच्या बाजूला उभा राहत विराट म्हणाला. सीमा दचकली. एरवी ती त्या कामात मग्न झाली होती. हो, हे थोडे पेपर्स बघून घेते. नथिंग डुईंग, गेट अप. उद्या करू शकतेस आणि मी तुला मदत करेन, विराट ठाम आवाजात म्हणाला. सीमा उठली. तिने साऱ्या फाईल्स व्यवस्थित ठेवल्या. डेस्क आवरला, पर्स घेतली व उठली. दोघे काचेच्या दरवाज्यातून बाहेर पडणार तो सीमा, जस्ट मिनिट, मागून रियाचा आवाज आला. रिया तिच्या जवळ आली. सीमा, रिपोर्ट झाला नाहीये, पण मी सारं बघून ठेवले. रियाच्या चेहऱ्यावर एक विचित्र स्मित उमटलं. बट उद्या 3:30 वाजता प्रेझेंटेशन द्यायचं आहे. रिया, तू विसरतेस का? मी इथे उभा आहे. विराटच्या आवाजात राग होता. सॉरी सर, आय मीन जर नाही झालं असेल तर काम दुसऱ्याला हँडओव्हर करायला, रिया मवाळ आवाजात बोलली. उद्याचं प्रेझेंटेशन मी पाहून घेईन. इज दॅट क्लिअर? येस सर, क्लिअर, रिया म्हणाली. सीमाला थोडं आश्चर्य वाटलं, पण तिने चेहरा कोरा ठेवला. लेट्स गो सीमा, विराट बोलला. पियूनी पटकन पुढे होत दार उघडले. आधी विराट, मग सीमा. दोघे गेले. पाठीमागे श्वासातून रागाच्या ज्वाळा बाहेर फेकत रिया त्यांना जाताना बघत होती. तिचा मोबाईल वाजला आणि केवढ्यानं ती दचकली. स्क्रीनवर शनया कॉलिंग येत होतं. हॅलो मॅम. तुझ्या आवाजाला काय झालं? शनयाने रियाचा कातर आवाज बरोबर ओळखला. नथिंग मॅम, ती काम करते ना, जास्तीचे काम दिले ना, शनया विचारत होती. मॅम, दिले. गुड. मग आता मान मोडत बसली असेल ना? मॅम नाही, ती आत्ताच गेली. व्हॉट? पण ऑफिस सुटायला अजून अर्धा तास आहे ना. विराटने असं कसं जाऊ दिलं तिला? शनयाचा राग तिच्यावर बरसत होता. मॅम, विराट सरस तिला घेऊन गेले. आम्ही आता निघू, रिया कसं तरी बोलली. व्हॉट? हा शब्द शनया एवढ्या जोरात किंचाळली की रियाच्या हातातून मोबाईलच पडणार होता. ती खूप घाबरली. काय होणार? मीच तिथे येते, तुझ्याने काही काम धड होणार नाही, शनया ओरडली. कॉल कट केला. तिने हातातला मोबाईल बेडवर भिरकावला. रागाने थरथरत होती. डोळ्यात अंगार फुलला. विराट, विसरलास का? मनात आणलं तर माझे पप्पा तुझ्या कंपनीत भागीदार होऊ शकतात, टेक ओव्हर करू शकतात तुमची कंपनी, आणि तू रुबाब दाखवतोस मला, झिडकारून एका भिकारड्या मुलीला जवळ करतोस. इनफ नाऊ. या शनयाला कोणीही क्रॉस करू शकत नाही, आणि तसं केलंस तर अचानक. शनया जोरात हसू लागली. सी यू टुमॉरो. कॉफी शॉपमध्ये सीमा शांत होती. विराटने 2 कोल्ड कॉफीची ऑर्डर दिली. सीमा, आर यू ओके? वाय सो क्वाईट? त्यांनी विचारले. सीमाने सावकाशवर पाहिले. तिच्या नजरेत शंका, उदासी होती. मला खरंच जमेल का हे काम? तिने हळू आवाजात म्हटले. पुन्हा तोच विषय. अगं, फक्त पहिला दिवस आहे तुझा. तुला या कामाचा कुठलाच अनुभव नाही आहे. त्यात तू MA आर्टची स्टुडंट. आय नो, टॅलेंटेड आहेस. काही दिवसातच प्रो होशील, सारं समजून घेशील. स्वतःला थोडा वेळ दे. कशाला निगेटिव्ह बोलतेस? विराट थोडा कडक आवाजात बोलला. मला थोडं ब्रीफिंग मिळाले की मी अजून समजून घेऊ शकते काम, सीमा पटकन बोलली. आणि ती असं का बोलली ते विराटने ओळखलं. आज तिला काहीच माहिती न देता रियाने सरळ रिपोर्ट्स बनवायला सांगितले. तिच्याशी फ्रेंडली बोलली नाही. सीमाला दडपण येणं स्वाभाविक होतं. विराटला खूप राग आला. उद्याच रियाला नोटीस देतो, तिला टर्मिनेट करतो, विराट रागाने म्हणाला. पण का? काय झाले? सीमाने दचकून विचारले. तिला कलिगशी वागणं, उद्धटपणा, मोठेपणा, डिसरिस्पेक्ट, नो, आय कांट टॉलरेट हर एनिमोर, विराट चिडून म्हणाला. ती चुकीचंच वागली, पण एक चान्स द्या तिला. वॉर्निंग द्या हवं तर, पण लगेचच कामावर काढू नका. विराटने तिच्याकडे पाहिलं. तिच्याशी रिया वाईट वागूनही सीमाने संयमाने घेतले. ठीक आहे, देतो एक चान्स, पण एकच, विराट वैतागून बोलला. थँक्यू, सीमा मजाळ हसत बोलली. विराट काही क्षण त्या भुऱ्या डोळ्यात हरवून गेला. दोघांनी कॉफी संपवली. विराट तिला घरी सोडणार होता. गेटजवळ कार थांबली. उद्या सेम टाईमलाही तो घ्यायला. सीमाकडे बघत तो म्हणाला. नको नको, कल्याणी नगरला बस आहे 136 नंबरची. आणि तुम्ही पाहिलेत का,
कंपनीजवळच तिचा स्टॉप आहे, मी येईन. सीमाने त्याला नकार दिला. पण मी रोज तिथेच जाणार आणि तूही. मग का नाही म्हणतेस? उलट मला कंपनी मिळेल तुझी. पण नको, खरंच. जॉब तुम्ही रोज पिकअप आणि ड्रॉप करायला म्हणून नाही धरला आहे. माझी मी येईन. हो, मान्य मान्य. पण प्लीज किमान एक वीक तरी ये. तुला रस्त्यांची ओळख होऊ दे. ऑफिसमध्ये काही समजलं नाही, डिस्कस करायचे असेल तर तू बिंदास बोलू शकतेस. प्लीज डोंट से नो. विराट इतक्या आर्जवाने म्हणाला की सीमाला त्याचं मन मोडवेना. तिने होकार दिला. येस, थँक्स सीमा. तिच्या डोळ्यात आनंद ओतप्रोत भरला होता. तिला हसू आले. बाय तिने म्हटले व कारमधून उतरले. आणि कॉफीसाठी थँक्स, विराट बोलला. सीमाने काही उत्तर दिले नाही, फक्त हसली व लगेच गेट उघडून आत गेली. स्वतःशीच हसत विराटने केसातून हात फिरवला व कार स्टार्ट केली. आई, आई मी आले. सीमा कुसुमच्या नावाने हाक मारत आत आली. पण आत शुकशुकाट होता. तिने किचनमध्ये डोकावले. किचन ओटा साफ होते, म्हणजे गोपाळ संध्याकाळचे डबे घेऊन गेला होता. भांडी वगैरे गोदामोशी करून गेल्या होत्या. पण ही आई कुठे? सीमा विचार करत होती. ती कुसुमच्या खोलीत आली आणि तिला धक्का बसला. कुसुमच्या रूममध्ये काळोख होता व कुसुम बेडवर झोपली होती. आई कधीच या वेळेला झोपत नाही. तिने घड्याळात पाहिले. 8 वाजत आले होते. उलट सीमाचा कामाचा पहिला दिवस म्हणून तिने 2-3 वेळा कॉल केला होता. निघाले की नाही विचारले असते, पण तसं काहीच झालं नाही. उलट घरात असा अंधार करून आई चक्क झोपले. तिने दिवाही लावला नव्हता. सीमा पटकन तिच्या जवळ गेली. तिच्या खांद्याला हात लावला. आई, काय झालं तुला? बरं वाटत नाही आहे का? मला फोन करायचास, मी आली नसती. बोलताना सीमाचा आवाज रडवेला झाला. कुसुमने डोळे उघडले व पटकन उठू लागली. नको उठूस, झोप पाहू. मी डॉक्टर देसाईंना कॉल करते, सीमा घाईत बोलली. सीमा थांब ग, मला उठू दे आधी. सीमाने हात देऊन तिला उठवलं. बाई ग, म्हातारीच करून टाकलंस मला. सीमा, बाळा शांत हो. मला काहीही झालं नाही. चांगली धडधाकट आहे. नातवंड खेळवल्याशिवाय काही होत नाही मला. कुसुम हसत बोलली. तू उठ आधी, बाहेर हॉलमध्ये बस. उगाच दडपण येतंय. तिच्या हाताला खेचत सीमा उठली. चल बाहेर बसू. कुसुम साडी नीट करत उठली. सीमाचं लक्ष गेले आणि मग तिने नीट निरखून कुसुमकडे पाहिलं. ती नवी साडी नेसली होती. हलका मेकअप, फिक्कट लिपस्टिक, नीट घातलेली वेणी. आई, तू कुठे बाहेर गेली होतीस का? सीमाने सावकाश विचारले. हो, गेले होते. आपल्या परांजपे काकू, त्यांनी गोपाळकडे निरोप दिला की कॉलनीत एक डॉक्टर आलेत राहायला. त्यांना सुद्धा टिफिन हवा आहे. आधी तू जायचीस? मी जाऊन आले. झाला का कन्फर्म टिफिन? हो झाला ना. उद्यापासून द्यायचं आहे. सीमा, तू जॉबला लागलीस आणि टिफिनही वाढत आहे. आपण लवकर आपलं हे घराचं लोन फेडू. तुझं लग्न करून द्यायचे आहे ग. आता जास्त नाही थांबायचे मला. डोळ्यासमोर एक सुविध मुलगाही आहे. आई, झालीस पुन्हा सुरू? अगं, पहिला दिवस आहे कामाचा. अजून बघू दे काम जमते की नाही. मग बघ स्वप्न. का नाही जमणार? सगळं जमेल तुला. हुशार आहे माझी मुलगी. आणि विराट आहे ना, तो सगळं सांभाळून घेईल, खात्री आहे मला. ए सीमा, त्याने मदतनीस म्हणून पाठवलेली मुलगी आज आली होती. वर्षा निकम नाव आहे तिचं. खूप चुणचुणीत आणि बोलायला गोड आहे ग. सगळं छान सांभाळून घेतलं. अरे वा, हे छान झालं. म्हणजे मला तुझी काळजी नको आता. नकोच करू अगं. मी काय म्हातारी आहे? आणि आता वर्षा आहे ना. ए आई, जरी विराटने तिला पाठवलं असेल ना, तरी तिचा पगार तूच दे हं. विराटला नको सांगूस. सीमा हसली. काय तू? चुप. मी असं करेन का? मीच देणार. उद्या आली की सांगून टाकते. किती ठरवू? आई, आपल्याकडे पण काही जास्त पैसे नाही आहेत. बंगल्याचा EMI आहे, राशन, बाकीचं सामान, लाईट बिल. तिला जास्त नाही देता येणार, पण 8 किंवा 9 हजारपर्यंतच होईल. आता माझी सॅलरी आली की मी सरळ बँकेत भरणार. टिफिनच्याच पैशातून तिचा पगार काढावा लागेल. सीमा बोलली. हो, बरोबर बोलतेस तू. बोलते मी उद्या. बघ, बोलण्यात किती मोठं काम राहिलं गे. कुसुम डोक्याला हात लावत बोलली. कुठलं ग? माझ्या राणीचा कामाचा पहिला दिवस कसा गेला? सॉरी ग पिल्लू, तुला विचारलंच नाही. कुसुम तिला जवळ घेत म्हणाले. रागावलेच आहे मुळे मी तुझ्यावर. घरी आल्यावर असं झोपून स्वागत केलंस माझं? सीमा रुसून म्हणाले. नको रुसूस ग आईवर. कान धरते हवं तर. कुसुमने कान धरले. आई, गंमत केली तुझी. काय तू? सीमा हसली. पण मी माझ्या लेकीसाठी एक गोड गंमत केले. आता काय? तुझ्या आवडीचे गुलाबजाम केलेत आणि मस्त कढी पकोडी बनवले. चल पटकन फ्रेश हो. मीही साडी चेंज करून आले. मग दोघी जेवायला बसू. कुसुम उत्साहात उठत म्हणाली. हो चल. दोन्ही आवडीच्या पदार्थांनी भूक वाढली माझी. आलेच पटकन.
सीमा तिचे गाल खेचून तिच्या रूममध्ये गेली. सीमा गेली आणि इतक्या वेळ कुसुमने धरून ठेवलेले अवसान गळालं. तिच्या डोळ्यात पाणी भरलं, शरीर थरथरलं. आलेला हुंदका पदराने दाबत ती तिच्या रूममध्ये आली व दार लावून घेतले. कुसुम, काहीही झालं तरी सीमासमोर सामान्य राहायचं. चुकूनही तिला काही समजलं नाही. ती स्वतःला कठोरपणे बजावत होती. आज 25 वर्षांनी तिने धरून ठेवलेली तिची ओली जखम उघडी झाली, भळभळू लागली. कारण तो 25 वर्षांनी तिच्यासमोर आला होता. कोण तो? कथा ऐकल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. कथा कॉफी करण्यास सक्त मनाई आहे. कथेचे सारे हक्क लेखीकडे सुरक्षित. कथा लिखित व आवाज प्राची सोळे. कथेला प्रेम द्या, लाईक करा, हाईप करा. मनपूर्वक धन्यवाद. काळजी घ्या.